आणि त्यासोबत संघाचे पुरस्कर्ते संतोषजी सोनावणे यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. कारण मायरा 11 फ्रेंडशिप क्रिकेट संघ बहुपाडा एरंजाड हा संघ मैदानावरती खेळतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्टेट डाऊन दी ग्राउंड, ओव्हर द बॉल हिट, षटकार. पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, धावामध्ये 6, षटकार येतोय. धावफलक वेगाने पुढे सरकतोय. टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. धावफलक पुढे सरकत असताना खरं तर 4 ओव्हरची मॅच तुम्ही पाहता आणि या 4 ओव्हरच्या मॅच मध्ये टॉस जिंकला होता टीम जामतराजा बदलापूर संघानं आणि निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. तर पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. जय हनुमान क्रिकेट संघ एरंजाडच्या वतीनं सलग 3 बॉल 3 षटकार आले तर 2000 रुपये आणि जर 50 कंप्लीट केली तर 5000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. रोहन आणि विकी आणि त्यासोबत प्रसादसाठी देखील पुढचा बॉल तो देखील जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दन 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 करत सीमारेषा पार. धाव मिळते 4 आणि धाव मिळते 4 तर होगा बेडा पार. चला, भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय सिद्धेश जयराम सोनावणे जे सदस्य आहेत सेवा संस्था फाउंडेशनचे, त्यांच्याकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा. टीम मोहपाडा एरंदाड संघासाठी पहिल्या 2 बॉलवरती आक्रमण आणि दोन्ही बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, त्यामुळे धावफलक 10. बरोबर या राऊंड द विकेट. पुढचा बॉल देखील खेचला ऑन साईडला. मिडॉनचा खेळाडू पुढे सरकतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, बॉल बचावले गेले. सलग 3 बॉल 3 षटकार झाले तर मनीष मेहर यांच्याकडून देखील 2000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल टीम मोहपाडा एरंदाड संघासाठी. आज घरच्या मैदानावरती संघ खेळतोय आणि घरच्या मैदानावरती खेळत असताना तुम्ही पाहताय आता सातत्याने इथे मात्र कॅश प्राइज. राऊंड द विकेट. यावेळेला देखील इथे घडलंय काय, उत्साह साजरा जरूर केला, परंतु बॅटन बॅटच्या मधलं बॉल चाललाय स्त्रीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. सलग 3 बॉल 3 षटकार जर आले एरंदाड टीमच्या कोणत्याही बॅटरच्या बॅटमधून तर रिक्षा चालक बालक संघटना अध्यक्ष एरंदाड सोनिवली राजेश नारायण मेहर यांच्याकडून देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. बरोबर यार. राऊंड द विकेट. विलास निरगुडा राऊंड द विकेट दाखल होतोय. बिगिट केला ऑन साइडला, खेचला स्कोर लेगला खेळाडू, त्याला संधी नाहीये. बॉल जाईल दन 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 करत स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोहन भालेराव अर्थातच विकी स्टपच्या बॅटमधून येतोय. चौका हा चौकार आलाय, त्यामुळे चौकाराच्या साथीने आता धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल धावफलकावरती 14 धावा. धावफलकावरती जोडल्या जाईल. ओव्हर नंबर 1 चा खेळ प्रगती पथावरती असताना अंतिम बॉल राऊंड द विकेट. बिग हिट खेचला ऑन साइडला, लॉन्ग ऑन बाउंड्री लाइनच्या बाहेर. गेंदा इस स्लॉट पे उसे पार किया. पार की बॉट पे बॉल जाईल सीमा रेषा पार. स्टंपचा वार, षटकार. चला, टीम एरंदाडचे प्रेक्षक जे आपण मॅच पाहण्यासाठी आल्यात, आपण लवकरात लवकर चेंडू घेऊन या, जेणेकरून धावा इथे मात्र
तुम्हाला पार भीतात, कारण ज्यावेळेस नवीन चेंडू येतो त्यावेळेस मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर जाण्यासाठी खरं तर थोडंसं अडथळा निर्माण होतो. त्यामुळे जो जुना चेंडू गेलाय तो लवकरात लवकर घेऊन या, ही विनंती असेल. धावफलक तुम्ही पाहताय, टीमची टोटल 20 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. आता आय थिंक नवीन चेंडू घेतलाय. नंतर म्हटलं जातं सारा गाव मामाचा पण एकही नाही कामाचा. आणि अखेर आता बॉडी ट्रॅकवरती ओव्हर नंबर 2 इरफान. वीस धावा धावफलकावरती जोडल्या जातील. पहिल्या ओव्हरच्या अंती टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल 20 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये टीव्ही स्क्रीनवरती कॉकटेलला दाखवलं जातंय. विकेट, पुन्हा आता बिगिट, हा देखील फटका आता फसलाय. क्षेत्ररक्षक जिहाद पोहोचले, त्यांनी अखेर झेल त्यांना स्वीकारला, त्यामुळे धक्का लागेल. पहिला बॅटिंग करत असताना टीम फ्रेंडशिप क्रिकेट संघ मोपाडा एरंजाड मायरा 11 तो मच धावफलक तुम्हाला पार मिळेल. आता 20 या आकड्यावरती पूर्णपणे थांबलाय. तुमची टोटल तुम्हाला पार मिळते. हैदराबादवरती आपण पाहतोय खर तर पहिला बॉलवरती विकेट मिळतीये. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय. समीर मेहर ऑन साइडला खेचलाय, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक पोहोचतोय, बॉलला त्याने स्टॉप केले. 2 धावा एक पडे जातील आणि आता तिसरीचा प्रयत्न होतोय, परंतु 2च धाब्यावरती समाधान मानावं लागेल. आणि 2 धाब्याच्या साथीनं धावफलक टीमची टोटल पुढे सरकते. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल जाऊन पोहोचले स्कोर बरोबरती आतापर्यंत 22 धाबा धावफलकावरती जोडले जातील. 4 ओव्हरची मॅच आहे आणि 4 ओव्हरच्या मॅच मध्ये जर समीरने 30 धाबा एकवटल्या तर त्याच्यासाठी ललित भुईर यांच्याकडून 70-70 ची ट्रॅक त्यांना गिफ्ट केले जाईल आणि त्यासोबत 70-70 चे शूज देण्यात येतील. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. 2 धाबा इथे देखील एकवटल्या जातील, या शंकात नाहीये. तर एरंदाड संघाला कोणताच बाद. स्टफच्या बॅटमधून जर या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये 40 धाबा जर आल्या तर जयरमान एरंजाड टीमच्या माध्यमातून 5,000 रुपयाची धनराशी त्याला देण्यात येईल. क्या बात आहे. किशोर मेहरच्या 3 बॉल 3 षटकारासाठी संदीप घोडके यांच्याकडून देखील 1,000 रुपये. क्या बात आहे. तयार राऊंड विकेट दाखल होत आहेत. इरफान बिग हिट, फटका चांगला ऑन साइडला खेचला. स्कोर 1 ला खेळाडू उपस्थित, डीपतून पोहोचतील. धावत परत पोहोचलेत, बॉल होतो फेक करतायत. 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न होतोय आणि अखेर भरदा वेगाने या 2 धाबा ते मिळतील.
स्टपला तुम्ही पाहताय 2 धावा एक पडत असताना हरणीच्या वेगानं आणि चित्याच्या चपळाईनं या 2 धाब्यात एक पडत जातील. धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचल्या फलकावरती तुम्हाला पाहायला मिळेल. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हरच्या अंती टीमची टोटल 26 धाबा. पहिल्या ओव्हरमध्ये जवळ धाबा एक पडल्या होत्या 20 आणि या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 6 धाबा एक पडत जातील. 2 धाब्याच्या साथीनं धावफलक आता पुढे सरकतोय. टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे स्कोर बोर्ड वरती 26 धाबा. सदानंद मेहर यांच्याकडून देखील सलग 3 बॉल 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. टीम मोहपाडा एरंजाड या संघासाठी देखील बक्षिसांचा भडीमार आता तुम्हाला सातत्याने पाहायला मिळेल. स्पर्धेमध्ये आपण पाहतोय फ्रेंडशिप 11 क्रिकेट संघ मोहपाडा घरच्या मैदानावरती खेळतोय. त्यांच्या विरोधात जामतराचा बदलापूर या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच रंगतीये आणि सातत्याने पारितोषिकांचा वर्षाव आता सध्या घडीला तुम्हाला पाहायला मिळेल. भरपूर चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. खरं तर या स्पर्धेमध्ये आपण पाहत असाल तर जवळ 5 दिवस रात्र चालणारी स्पर्धा. चला छोटासा खेळाडू आहे, हौशी आहे, माईक वरती त्याला बोलायचं आहे. केतनजी जाधव आमचे चॉकलेट बॉय हँडसम पर्सनॅलिटी त्यांचं आगमन झालं. त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर आज ड्रेसिंग टाईट आहे केतन दादाची, परंतु शेवटच्या दिवशी खरं तर बेगीट करण्याचा प्रयत्न, फटका हा देखील फसलाय आणि अखेर झेल तिथे स्वीकारलाय. त्यामुळे इथून किशोर मेहरला मैदान सोडावं लागेल. फरंदाज बाद होतोय. आपण विकील आउट व्हावं लागतंय. खरं तर स्टपला मैदान सोडावं लागलंय. आपण चर्चा करत होतो खरं तर केतन दादा जाधवची आज ड्रेसिंग हार्ड आहे, परंतु अंतिम दिवसामध्ये खरं तर वकिलाला देखील ऐकणार नाही अशी ड्रेसिंग तुम्हाला संतोष सोनावणेची पाहायला मिळेल या शंका नाही आहे. कारण अंतिम दिवसामध्ये असं म्हटलं जातं संतोष काय म्हणतोस, आणि स्पर्धेचे ते शिल्पकार आहेत त्यामुळे पूर्ण जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावरती आहे, यातील मात्र शंका नाही आहे. आमचे अध्यक्ष साहेब शांत आहेत, सुनीलजी बंडू जाधव साहेब, कारण त्यांना देखील आता विचार पडलाय की 10 नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आहे आणि 100% स्पर्धा सक्सेस होईल यात शंकाच नाही आहे, कारण प्रचंड मेहनत घेतली जाते. पुढचा बॉल भावेश आलेत, बिगिट करण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता आणि आता इथून धावचीच्या स्वरूपात परतावं लागेल माघारी. ज्या बॅटरना आपण पाहतोय खरं तर किशोर मेहर मैदानावरती पोहोचला एक सिंगल धाव विकवण्यासाठी आणि अखेर विकेट धोक्यामध्ये. फलंदाज बाद. मध्ये सर्वात पहिली बाईक जर कोणी आणली असेल ना तर तो खेळाडू किशोर मेहर आणि अखेर आता त्यांना मैदान सोडलं. त्यामुळे भयान शांतता आता पसरली आहे, कारण पत्त्याचा बंगला जसा कोसळतो तसा आता संघाचा डाव मैदानावरती कोसळत असताना धावफलक तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल आता पूर्णपणे थांबली आहे. धावफलक जाऊन पोहोचलाय 26 धाबा धावफलकावरती पोहोचल्यात. बढतो यार जिहाद, बिग हिट ऑन साइडला खेचलाय, डीप बॅकवर्ड स्कोर, लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल जाईल सीमारेषावर. षटकार. जर षटकार आला बॅट्समन भावेश जाधवच्या बॅटमधून तर जय मात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज देऊन त्याला सन्मानित करण्यात येईल. बरोबर तयार राऊंड द विकेट. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, दुधारी अस्त्र चालवायचं होतं, नाही जमलं. खरं तर लगा तो आबाद नाही तर बरबाद असं म्हटलं जातं आणि अखेर डॉट बॉल. सलग 2 षटकार आले तर राज कांबळे यांच्याकडून देखील 500 रुपये. बिगिट करण्याचा प्रयत्न,
आणि एकेर डॉट बॉल. याच दरम्यान आपले एरंदाडचे सिंगर राज पवार यांचं आगमन झालंय. अभिषेक पवार यांचं आगमन झालंय. त्यांचे मनपूर्वक स्वागत स्पर्धेच्या माध्यमातून. बिग हिट केलाय. फटका चांगला आहे परंतु फटका फसलाय. एजाज 2 धाबे ते भीतील. चला मोपाडा एरंदाड संघ मात्र खेळतोय त्यामुळे आता कॉमेंट्री प्रॉपर पोहोचणार नाही कारण प्रत्येक बॉलवरती खरं तर पारितोषिक लावले जातात. त्यामुळे आम्ही थोडीशी दिलगिरी व्यक्त करू कारण पारितोषिक देखील जरुरी आहे कारण घरचा संघ मात्र खेळतोय. संदीपजी घोडगे यांच्याकडून 1000 रुपये. सलग 3 बॉल 3 आले तर. भाबे जादूच्या एका षटकारासाठी 500 रुपये राज कांबळे यांच्याकडून. आणि आमचे संतोषजी सोनावणे यांच्याकडून देखील सलग 2 बॉल 2 षटकार आले तर 2 लाख. 1000 2000. क्या बात आहे. बॉडी ट्रॅक वरती सेफ आलेत. संतोष मामाचं स्टेजवर आगमन झालंय. संगीत आपण ऐकणार आहोत. पण सारा गाव मामाचा आणि एकही नाही कामाचा. बरं यार. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस देखील बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता. टप्पा पडल्यानंतर भरदा वेगानं बॉल चाललाय श्रीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळते. धावफलक 34 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 4 मध्ये सेफ दाखल होतात बॉडी ट्रॅक वरती. आज या स्पर्धेमध्ये मोठा उलटफेर केल्या टीम जातराचा बदलापूर संघानं. 12 बॉल मध्ये 10 धाबा त्यांनी रोखल्यात. बरं तयार. इथे देखील पुन्हा एकदा वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता. पंच वळतात. डीके सरांचा इशारा पोहोचतोय आमच्यापर्यंत. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे भीती. धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचली फलकावरती आतापर्यंत 35. 35 धाबा धावफलकावरती जोडले गेलेत. स्कोररच्या भूमिकेत आमचे मित्र सोहम सोनावणे त्यांच्याच सोनेरी अक्षरामध्ये स्कोरबोर्ड सजवलं जात आहे. बरं तयार. बिग हिट ऑन साइडला खेचलाय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळते 6. हा येतोय षटकार. षटकार आलाय त्यामुळे धावफलक वेगाने पुढे सरकेल. 41. 41 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. बरोबर यार. पुन्हा एकदा पुढे सरकवून खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल. 41 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 4 चा खेळ प्रगती पथावरती असताना धावफलक तुम्हाला पाहायला मिळाला. आतापर्यंत जाऊन पोहोचलाय 41. अजून एक षटकातील आपण पाहतोय चेंडू शिल्लक असतील. टर्न केला ऑन साइडला. स्कोअर लेग आणि फाईन लेगच्या मधून दन 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 करत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाबा. चौकार आलाय. अजून 2 चौकार आले तर जय हनुमान क्रिकेट संघ एरंदाडच्या वतीनं तब्बल 5000 रुपयाचा कासप्रे देण्यात येईल जर सलग 3 बॉल 3 चौकार आले तर. चंदू मेहर यांच्याकडून एमन जोडीसाठी 1000 रुपयाचा कासप्रे झाले. त्यांचे आभार आपण व्यक्त करू. बडो तयार. बिग करण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव एकपटी दुसरीचा प्रयत्न करतात परंतु इथे तू मॅमे आणि अखेर मैदान सोडावं लागेल. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या अंती धावफलक तुम्ही पाहताय. टीमची टोटल 45. 46 लेग बायच्या माध्यमातून ही एक धाव
एक पटी जाईल. 46 धाबा इथे जोडले गेले आणि आता 47 धाबाचं टार्गेट या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. या धाबा इथून चेस होतील की रोखल्या जातील बायकरो बरोबर ते आपण इन्व्हाइट करू. या आपण पुढचा आवाज ऐकतोय आगे की कहाणी माडी सरके जुबानी. धन्यवाद. ठीक. नेक्स्ट मॅच इनगाव आणि भोज टीमचे कॅप्टन लवकरात लवकर टॉससाठी या. इनगाव आणि भोज विकेट हॅट्रिकसाठी एक कॅश प्राइज देतोय. जॅस फार्मचे ओनर आमचे अक्षय भोईर आणि ललित भोईर यांच्याकडून 1,000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. थँक्यू. देवांश जयवंत मेहर यांच्याकडून देखील 1,000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. आणि आमचे मायरा 11चे पुरस्कर्ते संतोषजी सोनवणे यांच्याकडून देखील 1,000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. भावेशनं नुसता झेल जरी पकडला तरी देखील राज कांबळे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. चला जी काय अनाउन्समेंट आहे ती लवकरात लवकर आताच सांगा, कारण मॅच जर रंगली तर समालोचक डिस्टर्ब होतील, त्यामुळे आताच सांगायचं लवकरात लवकर. चालक बालक संघटना रिक्षा युनियन अध्यक्ष एरंजाड सोनिवली राजेश नारायण मेहर यांच्याकडून देखील जर कोणी विकेट हॅट्रिक घेतली चारही गोलंदाजामधून तर त्यांच्यासाठी 1,000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. दीपकजी सोनवणे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. या आपण दोन टीमचे कॅप्टन आलेत. आपण टॉस तिथे संपन्न करू. चला शंकर या आपण आणि यश आपण या. जुना चेंडू कलेक्ट करा. जुना चेंडू पंच आपण घ्यायचा याची आपण नोंद घ्यायची आहे. सिद्धिविनायक इंदगाव या संघानं टॉस जिंकून या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. नेक्स्ट मॅच मध्ये ते फिल्डिंग करतील. धन्यवाद. थँक्यू सो मच. आपल्या नावाचा डंका इथे मैदानावरती पिटत असताना सामना जवळजवळ खेचून आणण्याची जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती आणि चांगल्या टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय. फलंदाजांना निश्चितच मोठे फटके मारू देत नाहीये. मोठ्या फटक्यापासून सातत्यानं दूर बॅट आणि चेंडूचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही. धावबाद अजून एक फलंदाज माघारी. साहेब शेख मैदानाच्या बाहेर आणि अजून एक धक्का लागलाय तो जांताराचा बदलापूर गाव या टीमला. सैफ खान मैदानात बॅटिंग करण्यासाठी येतोय.
ओव्हर नंबर 3 मध्ये आपण आहोत. प्रसाद म्हात्रे गोलंदाजी करतोय. सामना जवळ जवळ खेचून आणलाय. इथून काही चमत्कार घडेल का? इथे खटकेल फटका चांगला आहे. जबरदस्त प्रहार. एक्स्ट्रा कव्हरला दन 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 करत चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. इरफानच्या बॅटमधनं हा कडक चौकार. गोलंदाज प्रसाद पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरनं राईट आर्म राऊंड द विकेट. इरफान साडी समोरच्या दिशेला कडक शॉट. उंच हवाई हल्ला. एअर स्ट्राईक करत असताना इरफानने ठोकलाय षटकार. धावा 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. 6 चेंडू 20 धावा. आता मात्र सामना जर आपण पाहिला तर टप्प्यात आलाय. अजूनही कुठला संघ जिंकेल हे सांगणं कठीण आहे. क्रिकेटचा खेळ मैदानावरती रंग बदलायला वेळ लागत नाही आणि निश्चितच मैदानावरती असाच सामना तुम्हाला सातत्यानं पाहायला मिळत असतो. 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. बदलापूर गाव हा संघ मैदानाच्या आतमध्ये. जाणता राजा बदलापूर गाव. 6 चेंडू 20 धावा बनवायच्या आहेत. हार्ड हिटर सैफ आणि त्याला साथ देण्यासाठी इरफान ज्यानं जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पेश केली आहे. अजूनही झुंजार लढा तो मैदानात देतोय. निश्चित आपल्या संघासाठी आपल्या टीमसाठी तन मन धनानं सातत्यानं कार्यरत असणारा खेळाडू आहे इरफान. ज्यानं ठोकला एक चौकार एक षटकार आणि मॅच मध्ये जान ठोकली आहे. 8 बॉल 30 ची गरज होती. 2 बॉल मध्ये आपण पाहताय एक षटकार एक चौकार आणि शेवटचे 6 बॉल 20 धावांची गरज. गोलंदाज समीर जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती. समीर मेहर राईट मोर द विकेट. पहिलाच बॉल. गुड बॉलिंग व्हेरी गुड बॉलिंग. इथे आपण पाहताय विकेट किपरच्या हातात गेलाय. सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न. विकेट सॅक्रिफाईस. फलंदाज क्रमांक इथे आपण पाहताय माघारी जात असताना 5. 1 मोर विकेट डाऊन रन आउट. चांगली गोलंदाजी. अगदी आपण पाहताय तर 2 मोठे फटके आल्यानंतर सुद्धा समीरची बॉडी लँग्वेज जर तुम्ही पाहिली असेल तर पॉझिटिव्ह पाहायला मिळते. पहिलाच बॉल अगदी कॉन्फिडन्सनं त्यानं टाकलाय. कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नाही. डॉट आलाय. मायरा 11 फ्रेंडशिप मोहपाडा एरंजाड हा संघ मैदानावरती गोलंदाजी करत असताना 47चा टार्गेट त्याने ठेवलं आणि चांगली गोलंदाजी तो करतोय समीर मेहर. वेगवान गोलंदाजीसाठी सुपरिचित. घरच्या मैदानावरती गोलंदाजी करतोय. भरपूर पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज त्याची तुम्हाला सातत्यानं पाहायला मिळते. सलगचे 2 डॉट आणि त्यानंतर इथे आपण पाहताय तर सामना 4 बॉल 20 ची गरज. अजूनही मॅच संपलेली नाही. 4-20. आडव्या बॅटनं खेळतोय इरफान. मैदानावरती झुंज देतोय. एकाकी झुंज त्याची नक्कीच तुम्हाला पाहायला मिळाली आहे. इथे दुसऱ्या धावेसाठी आले. 2 धावा कंप्लीट केल्या. शेवटचे 3 बॉल आणि आता 18 धावांची गरज. 3 चेंडू 18 धावा. काय घडेल मैदानाच्या आतमध्ये? 3 सिक्सर लागोपाठ जर ठोकले तर बदलापूर गाव जाणता राजा बदलापूर गाव संघ मैदानाच्या आतमध्ये विजयी होईल. 3 चेंडू बनवावे लागतील 18. तीन बॉल 18. सलगच्या 3 बॉलवरती 3 सिक्सर इथे ठोकावे लागतील. इरफान इथे कडक शॉट कडक हिट. वाईडिस्ट लॉंग ऑफला क्लिअर करत असताना ठोकलाय षटकार. मॅच जिंदा आहे. 2 बॉल 12. 2 चेंडू 12 धावांची गरज. मैदानावरती सामना अजूनही आपण पाहताय तर दोन्ही संघांच्या बाजूने दोलायमान. जोपर्यंत इरफान मैदानात खेळतोय रणझुंजार खेळ मैदानाच्या आतमध्ये पेश करत असताना इरफान शेख जबरदस्त बॅटिंग तो करतोय. जाणता राजा बदलापूर संघासाठी एक हाती किल्ला सरदार लढवत असताना पाहायला मिळतोय इरफान. 2 बॉल 12 ची गरज. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा तयार. इथे या चेंडूवर प्रहार केला. फिल्डर तिथे आहे.
मात्र त्याच्या डोक्यावरनं चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. गेम इज ऑन. सिक्सर. सलगच्या 2 बॉलवरती 2 सिक्सर येत आहेत. शेवटचा 1 बॉल आणि 6 धावांची अजूनही आवश्यकता. व्हॉट अ मॅच दॅट इज. मीटिंग घेण्यास भाग पाडले. फ्रेंडशिप 11 मोहपाडा एरंजाड या टीमला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. एकमेकांच्या सोबत सल्ला मसलत मीटिंग, चर्चा. जबरदस्त मॅच मैदानावरती. इरफान मैदानात खेळतोय. वन मॅन शो पेश करत असताना चेंडू पाठवा मैदानावरती. चेंडू पाठवा. शेवटचा 1 बॉल आणि 6 धावांची गरज. सामना होता कुठे, सामना येऊन ठेपलाय कुठे. 2 षटकार ठोकल्यानंतर इरफानचा कॉन्फिडन्स जर तुम्ही पाहत असाल तर अतिशय वाढलेला तुम्ही पाहताय. 41 झाल्यात. शेवटचा 1 बॉल आणि 6 धावांची गरज. गोल्डन सिक्सर ठोकला जाईल का? एक चेंडू 6 धावांची गरज. अजून प्रेक्षकांची मन जिंकणारा आणि नजरा खिळवून ठेवणारा हा सामना. हाय व्होल्टेज ड्रामा. दोन्ही संघांचा जर आपण विचार केला तर आता मात्र इथून धडधड वाढली आहे. हृदयाचे ठोके दोन्ही संघाच्या चाहत्यांचे वाढले असतील. जाणता राजा बदलापूर संघाचे जे प्रेक्षक परतीच्या प्रवासाला लागले होते त्या प्रेक्षकांना मात्र पुनश्च एकदा मैदानाच्या दिशेने घेऊन आला इरफान. व्हेरी गुड बॅटिंग मित्रा. सलगचे 2 सिक्सर त्यानं ठोकले. एक शेवटचा बॉल आणि शेवटच्या एका षटकाराची गरज. दिवा नाही, वाद बदलते. स्वप्न नाही, रात्र बदलते. नशीब बदलो ना बदलो मित्रांनो, वेळ मात्र नक्की बदलते. इट्स अ टाइम, चेंज द टाइम. शेवटचा 1 बॉल आणि 6 धावांची गरज. समीर मेहर उत्कृष्ट गोलंदाज, चांगल्या दर्जाचा गोलंदाज, तितक्यात उच्च कोटीचा फलंदाज स्ट्राईक वरती. विवर रचनेमध्ये बदल केले जात आहेत. इथे आपण पाहताय तर टाईट फिल्डिंग, प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न. समोर प्लेयर अरेंज केले जात आहेत. सिली पॉइंट, सिली मिड ऑफ समोरच अगदी आपण पाहताय तर फलंदाजाच्या उभा केलाय. 1 बॉल 6 ची गरज. 1 चेंडू 6 धावा. इरफान अगदी रिलॅक्स मोड मध्ये. आणि सामना जर आपण पाहाल तर जो सामना जनरल वॉर्ड मध्ये होता तो आयसीयू मध्ये. 1 बॉल 6 ची गरज. फटका ठोकलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला 4 धावांसाठी. सामना जरूर एरंजाडनं जिंकलाय, मात्र मन जिंकली आहेत बदलापूर गाव या टीमनं. जाणता राजा बदलापूर गाव टीमचा धुरंधर योद्धा इरफान. वेल प्लेट. थोडासा नक्कीच कमी पडलाय, मात्र मैदानावरती प्रेक्षकांची मन जिंकण्याची कामगिरी त्यानं पार पडली आहे. वेल प्लेट. दोन्ही संघांचं मनापासून कौतुक.